म्हणूनच म्हणूनच वेळात वेळ करून निदान 2 दिवस तरी निसर्गाच्या या वृक्षाच्या साथीत घालविण्यासाठी त्या खेड्यातील घराकडे जाऊ नको. मंडळी मंडळी पर्यावरण म्हणजे नेमकं काय हो? पर्यावरण म्हणजे आपल्या सभोवतालचा परिसर, त्यात सर्व सजीव व निर्जीव घटकांचा समावेश होतो. झाडे झाडे तर पर्यावरणाचा आत्माच. एक झाड घरासमोर असला तरी घराचं संरक्षण होतं. उन्हाळा दिवसभर तडकून घराला शीतलता देतं. म्हणून वृक्ष पर्यावरण आणि मानव यांच्यातील अटूट स्नेहसंबंध अगदी पुरातन काळापासून आहे. वृक्षवल्लीच्या कुशीत मिसळणाऱ्या ऋषीमुनींना दिव्य अमर असं काव्य स्फुरले. वृक्षांचे बदलणारे स्वरूप पाहून कवींच्या प्रतिभेला रंग आला. वृक्षांच्या सानिध्यात विचारवंतांनी तत्वचिंतन केले. त्यातून वेद, उपनिषद, श्रुती, स्मृती या पवित्र ग्रंथांचा जन्म झाला. आणि हो गौतम बुद्धांनी ज्ञान प्राप्त केले. ती या महान बोधी वृक्षाखालीच. वृक्षवल्ली सखा माझा वृक्षवल्ली देव. पण वृक्षवल्लीच्या सेवेसाठी कुणी किती तत्पर आहे? विज्ञानाच्या जळाडीने झगमगणारे हे जग सिमेंटच्या जंगलात नटत आहेत. औद्योगिकरणाच्या स्मशानाने सजत आहेत. आणि अगदी सहजपणे या वृक्षांना मरणाच्या धोरणावर चढवलं जात आहे. मंडळी मंडळी वृक्ष म्हणजे पर्यावरणाने परिधान केलेलं हिरवं शालूच आणि धरणी मातेचे लेकरू मानून घेणारे आपण आपल्याच भूमातेचे वस्त्रहरण करण्याची प्रचेष्टाच करतात. या विश्वात सर्वांना प्राणवायू देणाऱ्याचा प्राण आपण किती सहजपणे घेत आहोत नाही का? जंगल ही दौलत आहे, लाकडाचं पीक आहे, झाडं मात्र संपली, बाकी सर्व ठीक आहे असं म्हणत असताना मग निसर्गात प्रदूषणाचा महाराष्ट्र तयार पडतो आणि अल्लाउद्दीनच्या दिव्यातील राक्षसाप्रमाणे समाजात थैमान निर्माण करतो. मानवाची करणी आणि निसर्गात प्रदूषण म्हणजे बनली. वायू प्रदूषण, दुष्काळ, पाणी टंचाई अनेक संकटात थैथैत मागवतो. हा थैथैत एवढा भयानक असतो की माणूस रडू लागतो. मला दमा, मला खोकला, मला हाड, मला तळ, आता बस बोंबलत. वडा तुझ्या कर्माची बस आता संसद दैन्य अवस्थेत फडकरू लागतो. मंदिरात ₹2 टाका देवाला सांगू लागतो. अरे देवा सांग मला झाडाची करणी, नुसती झाडं तोडण्याची एवढी शिक्षा कुठली? मात्र तरीदेखील शिक्षा संपत नाही. आणखी त्यात भर पडता जाते. ग्लोबल वॉर्मिंग, उष्माघात, जमिनीची धूप अशा अनेक संकटांची कमालीने झेलत जाते. वृक्षतोडीचा प्रकोप पाहून माणसांना जाग येते, शासनाला जाग येते आणि या वृक्ष सगळ्याच्या संवर्धनासाठी अनेक योजना जन्माला येतात. एक मूल एक झाड, झाडे लावा झाडे जगवा, सामाजिक वनीकरण, अमृत कलश अशा अनेक योजनांतर्गत कामे केली जाते. वर्तमानपत्रात बातम्या झळकतात. 4 कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प मंत्र्यांचे असते उद्घाटन. पण मित्र हो या किती योजना यशस्वी होतात? या योजनेच्या यशस्वीतेसाठी आपण किती प्रयत्न करत असतो? याचं उत्तर एकच आहे, झाडे जगवा योजनेचा नुसतं पोजवर उडवा. वृक्षारोपण झाल्यावर तिकडे कोणी फिरकत नाही. खरं तर ते आपल्याकडे सारखी वाट पाहत असतात. मनोमन व्याकुळ होते आणि म्हणते मला प्यायला पाणी नाहीये, खायला अन्न नाहीये. प्रयत्न केला खरं जमिनीतून पाणी घेण्याचा, पण पायात कपडे पडले. अरे वृक्ष सगळ्याचं रडणं आणि दुखणं समजून घेणार भाय. नुसतंच म्हणतो वृक्ष आपण त्याच्यासाठी करतो काय? दिसायची जमीन घासून घेतो, झाडं समजी कापून घेतो. झाड मरू दे, फायद्याची इकडे समजेल झाली काय? नुसतंच म्हणतो वृक्ष आपण त्याच्यासाठी करतो काय? मंडळी वृक्ष सगळ्याला वाचवण्याची आपली सामाजिक जबाबदारी आहे. चिपको आंदोलन का ते सुंदरला बहुगुणा झाडं वाचवण्यासाठी जीव देण्यास तयार झाले. मग आपण का झाडं वाचवणार? संत तुकाराम महाराजांना झाड सगळे सोयरे वाटले म्हणून ते म्हणाले वृक्षवल्ली आम्हा सारे वनचरे. मग आपल्याला काय वाटत? मंडळी ब्राझीलमधील फोटोग्राफर सेल्स्टो साल्गाडो व त्याची पत्नी हिंदी गेल्या 20 वर्षात 1750 उजाड जागेत झाडे लावून संपूर्ण परिसर हिरवागार